पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकांमध्ये गंभीर अनियमितता उघडकीस आली असून स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांद्वारे बिल काढण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थापत्य विभागाचे उप अभियंता बापू काशीनाथ शिंदे यांच्या नावाने खोट्या सह्या करून काही देयके मंजूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र ही बाब शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ लेखी तक्रार जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल केली। त्यांच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकार उघडकीस आला असून प्रशासनात खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। प्राथमिक माहितीनुसार या प्रकारात अंतर्गत संगनमताची शक्यता नाकारता येत नसून आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातही अशाच प्रकारे बनावट सह्यांद्वारे लाखो रुपयांची देयके काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता। त्यामुळे शासनाच्या विविध योजनांमध्ये अशा प्रकारचे गैरप्रकार वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तज्ञांच्या मते अशा प्रकारच्या घडामोडींमुळे केवळ शासकीय निधीचा अपव्यय होत नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार सुविधा मिळण्यावरही परिणाम होतो। जल जीवन मिशन सारख्या महत्त्वाच्या योजनेत पारदर्शकता आणि जबाबदारीची गरज अधिक असल्याचेही ते सांगतात। आता या चौकशीत नेमके कोण दोषी ठरतात, किती मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे आणि संबंधितावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बनावट सह्या करून विकासाची गाडी पुढे जात नाही, उलट जनतेचा विश्वासच कोसळतो। मी संबंधित विभागात त्याची खात्री केली, असा मेल आलेला आहे की माझी स्वाक्षरी नाही मात्र देयक सादर झालेलं आहे। तर त्या उपअभियंत्याकडं त्यांनी स्वाक्षरी न करता असं देयक आलेलं आहे का याची पुन्हा आम्ही पथक नेमून खात्री करू। त्या गावात आणि प्रत्यक्ष ते एपीएसटीसी म्हणजे घरघर जी नळजोडणी करायची असते त्या कामाबाबतची तक्रार आहे ती। तर ते नेमकं काम कोणत्या स्टेजला आहे, जेवढं देयक झालंय सादर केलंय तेवढं काम पूर्ण झालंय का याची प्रत्यक्ष पथक नेमून खात्री करू। आणि त्यांनी जर स्वाक्षरी केली नसेल तर मग कुणी केली किंवा देयक सादर करताना कुणी बनावट स्वाक्षरी करून तिसराच व्यक्ती कोणी येऊन दाखल केलेला आहे का त्यांनी याची खात्री करू। सर, यापूर्वी देखील अशी बिलं काढली गेली असतील असा काही संशय आहे का? नाही, असं काही नाही आणि तशी तक्रारही नाही कोणती प्राप्त। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।